आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारे रेशनच्या तांदूळाचे अगदी सॉफ्ट जाळीदार अगदी चविष्ट असे आप्पे कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। आज आपण मिक्स डाळीचे आप्पे बनवणार आहोत, त्याचसोबत चटकदार आंबट गोड तिखट चवीची सुक्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी देखील आपण बघणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण आता आप्यांचं बॅटर कसं तयार करायचं ते बघणार आहोत। एक कुठलंही पसरट अगदी मोठं असं एक भांडं घ्या, जेणेकरून जे आपलं बॅटर बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला भिजवता येईल। तर इथे मी एक पसरट भांडं घेतले, त्यामध्ये 2 कप तांदूळ घेतले। ज्या मापाने तुम्ही तांदूळ घेणार असाल त्या मापाने 2 वाटी किंवा एक अर्ध भांडं घ्या। त्याच भांड्याने बरोबर आपल्याला आता डाळ देखील मोजून घ्यायची। तर इथे मी 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतले, त्याच वाटीने बरोबर आपल्याला सम प्रमाणात अंदाजाने आता 1 वाटी तिखी डाळ घ्यायची आहे। म्हणजे जर 300 ग्रॅम तुम्ही तांदूळ घेतलेले असाल तर 100 ग्रॅम आपल्याला मूग डाळ घ्यायची, 100 ग्रॅम आपली व्हाईट उडदाची डाळ घ्यायची आणि 100 ग्रॅम आपल्याला इथे हरभरा डाळ घ्यायची। इथे मी 3 प्रकारच्या डाळींचा वापर करत आहे। यामध्ये तुम्ही मसूरच्या डाळीचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही। तर त्यानंतर लगेच आपल्याला हे डाळ आणि तांदूळ एकत्र करून घ्यायचे आणि अगदी स्वच्छ पाणी निघेपर्यंत यांना धुवून घ्यायचे। 3 ते 4 पाण्याने मी डाळ तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले। इथे तुम्ही डाळ आणि तांदूळ वेगवेगळे देखील म्हणजे सेपरेट देखील भिजवले तरी काही हरकत नाही। बरेच जण म्हणतात आपली जी काही हरभऱ्याची डाळ असते ती व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून डाळी ह्या वेगवेगळ्या देखील भिजवल्या तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने भिजवल्या तरी काही हरकत नाही। तर 3 ते 4 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 तासानंतर तुम्ही बघा जे आपले तांदूळ आणि डाळ आहे ते छान मऊसूत असे भिजून तयार झाले। तर आता इथे आपल्याला हलकेसं पाणी हे नितळून घ्यायचं। याच पाण्याने आपल्याला मिश्रण हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे। यामुळे काय होतं, जे आपलं पिठाचं फर्मेंटेशन असतं ना ते छान होतं। म्हणून कधीही ज्यावेळेस आपण डाळ तांदूळ भिजायला घालणार आहोत ते चांगल्या पाण्यात भिजत घाला, जेणेकरून नंतरून ज्यावेळेस आपण याचं मिश्रण तयार करू त्यावेळेस ते पाण्याचा आपण वापर करून घेऊ शकू। तर इथे लगेच एक मिक्सरचं भांडं घ्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच आपल्याला हे डाळ तांदूळ हे टाकून घ्यायचे। हे घातल्यानंतर लगेच त्याच्यातलं जे पाणी आहे तेच पाणी आपल्याला अंदाजाने घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही 3 ते 4 कप डाळ तांदूळ घेतलेले असेल म्हणजे अंदाजाने छोटे, तर त्यामध्ये 2 ते 3 कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अगदी बारीक असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी जसं रवेदार आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, यापेक्षा जाड बॅटर आपल्याला तयार करायचं नाही। आपल्याला प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची। तर इथे जी माझी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने अगदी स्मूथ आपल्याला छान जसं रेविनसारखं आपल्याला पडेल बॅटर, या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे। जी काही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल अगदी स्मूथ आहे आणि अगदी सहज आपलं बॅटर भांड्यातनं दुसऱ्या भांड्यात पडतं आहे, अशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी जास्ती घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही। जर आपलं बॅटर हे घट्ट राहिलं तर त्यामुळे देखील आपलं बॅटर व्यवस्थित फर्मेंटेशन होत नाही आणि अगदी जास्ती पातळ देखील राहिलं त्यावेळेस देखील आपलं बॅटर हे व्यवस्थित फर्मेंटेशन होत नाही। तर इथं आपलं आता संपूर्ण बॅटर हे तयार झाले, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून रात्रभर आपल्याला आता याला फर्मेंटेशन करून घ्यायचं आहे। कमीत कमी आपल्याला फर्मेंटेशन करण्यासाठी 11 ते 12 तास द्यावं लागतं। तर 12 तासानंतर तुम्ही बघा अगदी छान असं आपलं फर्मेंटेशन असं झालं आहे पिठाचं, म्हणजे अगदी जाळीदार अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं। अशा पद्धतीने जर आपलं बॅटर हे तयार झालेलं असलं ना तर आपल्याला अजिबात सोडा वापरण्याची गरजही राहत नाही। तर इथे आपण सिंपल म्हणजे साधे आप्पे न बनवता आज आपण छान मसालेदार मिक्स डाळीचे आप्पे हे बघणार आहोत। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पीठ हे व्यवस्थित एकाच डायरेक्शनने म्हणजे एकाच दिशेने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना देखील हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी जास्ती जोरात आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही। त्यामुळे काय होतं, यामध्ये जी हवा निर्माण झालेली असते तयार झालेली असते ती रिलीज होते आणि त्यामुळे आप्पे जाळीदार तयार होत नाही। तर तिकडं आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झाले, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला
फोडणी तयार करून घ्यायची मसालेदार. त्यासाठी इथे कढई गरम करून घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्या. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. तेल अगदी छान कडकडीत तापल्यानंतर सर्वप्रथम यामध्ये 1 चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, जे कढीपत्त्याची पानं आपण वापरत आहोत ते छान बारीक असे आपले चिरून घेतले. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा हा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक चिरून घ्या. त्यामुळे मिश्रणामध्ये तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतो. तर कांद्याला आपल्याला हलकासा या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. अगदी जास्ती गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घेण्याची गरज नाही. हलकासा त्यातला छान जे मॉइश्चर असतं ते जाईपर्यंत आपल्याला छान हे तेलामध्ये परतून घेतलं आहे. त्यामध्ये लगेच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तो देखील आपल्याला छान मऊ होईपर्यंत आता शिजवून घ्यायचा आहे. तर आपला टमाटा हा लवकर शिजायला हवा त्याकरिता यामध्ये अगदी थोडंसं मीठ हे घातलं आहे. मीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून ह्या पद्धतीने छान मऊसूत होईपर्यंत कांदा परतला आहे. त्यामध्ये अगदी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तुम्ही यामध्ये आवडीनुसार भाज्या हे ॲड करून घेऊ शकता. यामध्ये आपण पालक, बारीक किसून घेतलेलं गाजर देखील घातलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर यामध्ये मी आता अगदी थोडंसं आवडीनुसार लाल तिखट घालून त्याला व्यवस्थित परतून घेत आहे. यामध्ये हिरवी मिरची देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही. यामध्ये मी फक्त लाल तिखटाचाच वापर करते. तुम्ही जिरे पावडर, धने पावडर आवडीनुसार आपण यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो. तर गरम गरम फोडणी लगेचच आपल्याला ह्या मिश्रणामध्ये लावून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आवडीनुसार मसाले आवडीनुसार आपण यामध्ये थोडाफार बदल केला तरी काही हरकत नाही. तर यामध्ये आपल्याला आता छान तडका लावून घेतला आहे. तर मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेतले. अशा पद्धतीने आता आपले मसालेदार अगदी परफेक्ट मिक्स डाळीचे आप्यांचं बॅटर आपलं अगदी परफेक्ट तयार आहे. चला लगेच आप्पे करायला येऊया. आप्पे पात्र सर्वप्रथम गॅसवरती गरम करून घ्या. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं. या पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने देखील आपण लावून घेतलं तरी काही हरकत नाही. फक्त थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती जर आपण वापरलं त्यामुळे जे आपले आप्पे असतात ते छान बाहेरून क्रिस्पी आणि आतमधनं अगदी मऊ जाळीदार ते तयार होतात. तर तेल अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं. त्यानंतर लगेचच आपल्याला जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आप्यांचं ते यामध्ये टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला आप्यांचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. अगदी जास्त आपल्याला टाकून घ्यायचं नाही का शिजल्यानंतर याचा आकारमान हा वाढतो. त्यामुळे जे आपल्या आप्यांचा आकार असतो तो बदलू शकतो. म्हणून हलकासा आपल्याला भांड्यामध्ये आप्यांचं हे रिकामं ठेवायचं. त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती कमीत कमी 2 ते 3 मिनटं एका साईडने आपल्याला आप्पे हे शिजवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेतले. थोड्या वेळानंतर तुम्ही बघा अगदी छान असे आपले आप्पे फुलून तयार झाले. त्यावरती पुन्हा आणखी आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतरच आपल्याला आता याची बाजूही चेंज करून घ्यायची. यामुळे काय होतं दोघी साईडने छान क्रिस्पी गोल्डन कलर येऊन अगदी परफेक्ट असे आपले हे आप्पे तयार होतात. तर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी लावलं किंवा वापरलं तरी काय हरकत नाही. तेलाच्या जागेवरती तुम्ही बटर वापरून घेऊ शकता किंवा तुपाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही आवडीनुसार. तर त्यानंतर काय करायचं याला दोघी आपण दुसरी साईड ही चेंज केली. त्यानंतर पुन्हा आणखी यावरती आपल्याला झाकण ठेवून पुन्हा आणखी दुसरी साईड देखील आपल्याला 2 ते 2.5 मिनटं आपल्याला यांना शिजवून घ्यायची. पहिल्या वेळेस 3 मिनटं आपण शिजवून घेतली. त्यानंतर दुसरी साईड आपण 2.5 मिनटं शिजवून घेतली. त्यानंतर दोघी साईडने अगदी परफेक्ट असे आपले आप्पे तयार झाले. नक्की तुम्ही या पद्धतीने मिक्स डाळीचे अगदी सोप्या पद्धतीने अगदी छान बाहेरून क्रिस्पी आतमधनं अगदी छान मऊ आणि जाळीदार असे आपले हे आप्पे तयार होतात. तेवढेच पौष्टिक देखील आपले हे आप्पे तयार होतात. तुम्ही मुलांसाठी म्हणजे मुलांच्या डब्यासाठी सकाळी पहिल्या दिवशी मिश्रण तयार करून दुसऱ्या दिवशी फक्त आपल्याला त्याला शिजवायचंच काम असतं. अगदी झटपट पद्धतीने हे आप्पे आपले तयार होतात. दुसरं भांडं देखील आपल्याला अशाच पद्धतीने आता हे आप्यांचं तयार करून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण आप्पे हे तयार करून घेऊ. आपला आप्पे हे तयार झाले. त्यानंतर साईडला आता आपल्याला अगदी छान आंबट गोड तिखट चवीची आप्यांसोबत खाल्ली जाणारी चटणीही बनवायची. त्याकरिता इथे एका प्लेटमध्ये बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं,
भाजून घेतलेली शेंगदाणे त्याचं साल मी काढून घेतले. त्यानंतर डाळ्या, हिरवी मिरची आवडीनुसार, 1 इंचीचा आल्याचा तुकडा, 2 लसूण, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अगदी छान आंबट चव येण्यासाठी इथे मी निंबू घेतला आहे. लिंबाचा रस आपल्या आवडीनुसार आपण वापरून घेऊ शकतो. लिंबू नसेल तर आमचूर पावडर देखील वापरलं तरी काही हरकत नाही. शेंगदाण्याच्या खोबऱ्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार आपण कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती ओलं खोबरं देखील घातलं तरी काही हरकत नाही. संपूर्ण साहित्य आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, अगदी छान गोडपणा यायला पाहिजे त्यासाठी 1 चमचा साखर, निंबूचा रस. आता काय करायचं आहे, आता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपले आता यामध्ये टाकून घेतले. त्यामध्ये लगेच आपल्याला अजिबात पाणी न घालता सर्वात आधी मिक्सरला याचं आपल्याला छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, जी आपली चटणी असते ना, तिचं जे टेक्स्चर असतं ते छान तयार होतं. त्यानंतरच आपल्याला किती बारीक म्हणजे घट्टसर आणि घट्टसर पातळ चटणी हवी त्यानुसार गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला पुन्हा आणखी फिरून घ्यायचं. तर तुम्ही बघा, अगदी छान अशी आपली हिरव्या वाटणाची, सुके खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची मिक्स अशी आपली चटणी ही तयार झाली. त्यानंतर त्यावरती फोडणी लावण्यासाठी फोडणी पात्रामध्ये मी तेल गरम करून घेतले. तेल अगदी छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घालून गरमागरम आपल्याला यावरती आता फोडणी ही लावून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही चटणी करून बघा. अगदी चवीला अप्रतिम अशी लागते. तुम्ही यांना डोशासोबत, इडलीसोबत किंवा आपण जे थालीपीठ बनवतो त्यासोबत देखील ही चटणी बनवली तरी काही हरकत नाही. एवढी चविष्ट आणि अगदी छान अशी आपली ही चटणी ही तयार होते. आता काय करायचं, ह्या चटणीला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जी काही फोडणी आपण यावरती लावली ती व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स होऊन जाईल. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ही चटणी करून बघा. अगदी छान ही, अगदी सोपी पद्धतीने आणि झटपट अशी ही होते. एक वेळेस जर बनवून ठेवली तर 8 दिवस अगदी सहज ही चटणी फ्रीजमध्ये अगदी तशाच्या तशी ती राहते. तर आपली आप्पे आणि चटणी अगदी परफेक्ट अशी ती तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट्स करून कळवा. अगदी छान असे जाळीदार, अगदी सोप्या पद्धतीने, अगदी झटपट होणारे मिक्स डाळीचे